आपण आता स्वस्तिक करायला घेत आहोत. तर हे स्वस्तिक करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फेविकॉल, नंतर लागणार आहे रेड कलरची रांगोळी आणि येलो कलरची रांगोळी. स्वस्तिक करताना आपण आता पहिला हात देतोय स्वस्तिकला रांगोळीचा. सर्वप्रथम फेविकॉल लावून घ्यायचा आहे संपूर्ण ह्याला व्यवस्थित, संपूर्ण फेविकॉल लावून घ्यायचा आहे. संपूर्ण डिझाईनला फेविकॉल लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण रांगोळी त्याच्यावरती टाकणार आहोत. थोडा मोठा ब्रश घेते मी. तुम्हाला जसा ब्रश सुटेबल होईल, छोटा मोठा ज्या ब्रशने जमेल फेविकॉल लावायला त्या पद्धतीचा ब्रश वापरा. पूर्ण रांगोळीला फेविकॉल लावून घ्यायचा आहे. संपूर्ण डिझाईन म्हणजे जी ब्लॅक आउटलाईन आहे त्याला देखील फेविकॉल लावायचा आहे आणि मधल्या व्हाईट जो भाग आहे त्याला देखील फेविकॉल व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. फेविकॉलचं प्रमाण, फेविकॉल बनवताना त्याचं प्रमाण ठेवायचं आहे 50% फेविकॉल, त्याच्यामध्ये 50% पाणी टाकायचं आहे आणि त्या पद्धतीत फेविकॉल तयार करून ठेवायचा आहे आणि आपल्या ह्या रांगोळीला वापरायचं आहे. तुम्ही कोणतीही रांगोळी बनवा, कोणतीही डिझाईन बनवा, त्याच्यासाठी फेविकॉलचं प्रमाण सेमच असेल. 50% पाणी, 50% फेविकॉल. ठीक आहे. आता हा आपण संपूर्ण ह्याला फेविकॉल लावून घेतलेला आहे डिझाईनला. आता ह्या संपूर्ण रांगोळीवरती आपण, ह्या संपूर्ण डिझाईनवरती आपण रेड कलर टाकणार आहोत. व्यवस्थितरित्या कलर वगैरे टाकून घ्यायचे आहेत की जेणेकरून तुमचा कलर हा ह्या डिझाईनवरती व्यवस्थित चिकटला पाहिजे. ज्यावेळेला आपण पहिला लेअर देतो त्यावेळेला काही ठिकाणी रांगोळी चिकटते, काही ठिकाणी रांगोळी चिटकत नाही. पण ज्यावेळेला आपण दुसरा लेअर करतो त्यावेळेला व्यवस्थितरित्या रांगोळी त्या संपूर्ण डिझाईनला चिकटली जाते. त्यामुळे पहिला लेअर दिला आणि रांगोळी चिकटली नाही तर आपलं काही चुकलं असं होत नाही. तर आपण ज्या पद्धतीत करतो ती पद्धत बरोबरच आहे, पण पहिल्या लेअरला थोडी रांगोळी कमी प्रमाणामध्ये चिकटली जाते. संपूर्ण रेड कलरने आपण स्वस्तिक पूर्ण करतोय. जिथे रांगोळी थोडीशी सुकल्यासारखी वगैरे आहे, फेविकॉल थोडा सुकल्यासारखा वगैरे आपल्याला दिसेल तिथे लगेच फेविकॉलचा थोडासा हात लावून घ्यायचा. बघा, हा आपला पहिल्या लेअरची रांगोळी तयार झाली आहे. आता ह्याच्यावरती आपण एकच मिनिट, आता
OSP शीट दुसरं घ्यायचं किंवा प्लॅस्टिकचा कागद, प्लॅस्टिक पेपर वगैरे असेल चांगला तो घ्यायचा किंवा आपला साधा न्यूजपेपर घ्यायचा आणि त्याने ह्या पूर्ण रांगोळीवरती टपिंग करून रांगोळी चिटकवून घ्यायची आणि राहिलेली रांगोळी ही काढून घ्यायची आहे. जास्तीची जी रांगोळी असते ती काढून घ्यायची आहे. एकच मिनिट. आपला पहिला लेअर पूर्ण झाला आहे. जास्तीची रांगोळी आपण काढून घेतलेली आहे. आता पहिला लेअर झाल्यानंतर आपल्याला ही रांगोळी सुकून द्यायची असते. त्यामुळे आपण हा पहिला लेअर झाल्यामुळे ही रांगोळी थोडी बाजूला ठेवणार आहे. ही सुकल्यानंतर ह्याच्यावरती दुसरा लेअर देणार आहोत. ज्या ठिकाणी अशी जास्तीची रांगोळी दिसेल आपल्याला ती थोडीशी ब्रशच्या पाठीमागच्या साईडने थोडी काढून घ्यायची. ठीक आहे. हा आपला पहिला लेअर तयार झाला रांगोळीचा. आता आपण दुसरा लेअर देणार आहोत. तर सेकंड लेअरसाठी ब्रशने रांगोळीवरती फेविकॉल लावून घ्यायचा आहे. आता आपण दुसऱ्या लेअरला येलो कलरचा देखील वापर करणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आपण फक्त साईडची जी बॉर्डर आहे ती बॉर्डरच देऊन घेणार आहोत. सेकंड लेअरला ज्यावेळेला आपण हे करतो रांगोळी फेविकॉल लावतो रांगोळीवरती, त्यावेळेला ब्रश घासून रांगोळीला हे लावायचं नाही, फेविकॉल लावायचं नाही, तर ब्रश उचलत फेविकॉल लावायचं आहे. ठीक आहे. एवढा आता जेवढा भागामध्ये मी फेविकॉल लावलेला आहे तेवढ्याच भागामध्ये मी आत्ता रांगोळी टाकणार आहे आणि पुढचा भाग मी नंतर करणार आहे. कारण की ज्यावेळेला आपण दुसरा लेअर देत असतो त्यावेळेला आपल्याला हळूहळू करावं लागतं. आता दुसऱ्या लेअरला आपण सर्वप्रथम वापरणार आहोत येलो कलर. जिथे आपण फेविकॉल लावलेला आहे तेवढ्याच भागामध्ये आपल्याला येलो कलरचा वापर करायचा आहे. आता जिथे आपण येलो कलर टाकलेला आहे त्या सर्व भागामध्ये आपण टपिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती OSP शीट किंवा प्लॅस्टिक पेपर काय जे काही असेल तुमच्याकडे ते ठेवायचं आणि टपिंग करून घ्यायचं आहे. जास्तीची रांगोळी आपण काढून घ्यायची आहे. आता
पुढचा जो भाग आहे त्याच्यावरती फेविकॉल लावून घ्यायचा आहे. ज्यावेळेला फेविकॉल लावता त्यावेळेला टॅपिंग करून घ्या. टॅपिंग कोणीही ब्रश घासायचा नाही. ब्रश घासला की रांगोळी ती निघून येते. म्हणून फेविकॉल लावताना टॅपिंग करत म्हणजे हात उचलत फेविकॉल लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता यावरती परत आपण येलो कलर टाकून घेऊयात. आपण स्वस्तिकचा एक एक पार्ट पूर्ण तयार करत आहोत. आता सेकंड लेअरचा. फर्स्ट लेअर आपला पूर्ण रेड कलरने झालेला आहे. आता आपण सेकंड लेअर करतोय तो येलो आणि रेडचं कॉम्बिनेशन करून करणार आहोत. त्याच्यावर जास्तीची रांगोळी काढून घ्यायची आहे. येलोचा आपला सेकंड लेअर झालेला आहे. याच पद्धतीत आपण बाकीचे राहिलेले देखील दोन्ही पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. फेविकॉल आणि पाणी याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर तुमची रांगोळी व्यवस्थितरित्या शीटवरती चिकटली जाते. जी काही डिझाईन तुम्ही घेतलेली असेल त्या डिझाईनवर व्यवस्थितरित्या चिकटली जाते. ठीक आहे. आपण भाग आपला स्वस्तिकचा तयार झालेला आहे. जास्तीची रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे. याच पद्धतीत पुढचा देखील आता भाग आपण राहिलेला तयार करून घेत आहोत.
सुरुवातीला रांगोळी करताना वेळ लागतो. नंतर एकदा हात बसला की व्यवस्थित होत असते रांगोळी. आता तुम्हाला मी शिकवते त्यामुळे मी एकदम हळूहळू करते. नाहीतर ही रांगोळी करायला जास्तीत जास्त आपल्याला फर्स्ट लेअरला 5 मिनटात ही रांगोळी होते. सेकंड लेअरला एक 10 मिनटं जातात, कारण आपण डबल लेअर देत असतो, हे 2 कलरमध्ये देत असतो. त्यामुळे साधारण 15 ते 20 मिनटामध्ये ही पूर्ण रांगोळी आपली तयार होत असते. पण तुम्हाला शिकवते म्हणून मग मला हळूहळू करावं लागते आणि त्यामुळे मला ह्या रांगोळीला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. जास्तीची रांगोळी लगेच काढून घ्यायची, ठेवायची नाही. येलोचा ह्याच्यामध्ये आपण स्वस्तिकमध्ये पहिला जो लेअर केला तो पूर्ण रेडचा केला. सेकंड लेअर करताना अगोदर आपण येलोचा लेअर करून घेतला आहे. मधला आपला रेडचा लेअर करायचा आहे. आता त्यापूर्वी आपण मधले हे गोल भरून घेऊयात. याच्यामध्ये आपण देणार आहोत मध्यभागी येलो कलर. आपण स्वस्तिकला दिला आहे मध्ये रेड कलर. ओके, टायपिंग करून घेऊयात. छोटे जर डिझाईन असेल तर त्याला बोटाने नुसतं प्रेस केलं तरी चालू शकतं. त्याच्या सेकंड लेअरला आपल्याला द्यायचा आहे रेड कलर. सॉरी, ह्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला द्यायचा आहे रेड कलर. सॉरी, थोडासा पेपर पुढे आल्यामुळं दिसला नाही थोडा. ठीक आहे. ह्याला द्यायचा आहे आपल्याला रेड कलर. शक्यतो रेड कलर येलोवरती जाणार नाही याची काळजी घेऊन कलर द्या. भरा रांगोळी. थोडाफार कलर जर गेला त्याच्यावरती तरी नंतर आपण तो कवर करू शकतो. कलरिंग ज्यावेळेला आपण करणार आहोत त्यावेळेला हे भरू शकतो. ठीक आहे, टपिंग करून घ्यायचं आहे. जास्तीची रांगोळी काढून टाकायची. झालं. आता आपल्याला रेडचा डबल हात द्यायचा आहे. तर आता ह्या रेड कलरला आपण फेविकॉल लावून घ्यायचा आहे.
सेकंड लेअरला आपल्याला फेविकॉल लावायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण आपण ब्रश घासत नाही तर ब्रश उचलून त्याला फेविकॉल लावत असतो. आता इथे आपल्याला द्यायचा आहे रेड कलर. तर इथे पण तुम्हाला काळजी घेऊन सेकंड लेअर करायचा आहे की शक्यतो येलोवरती आपली रांगोळी जाणार नाही. आपल्या सेकंड लेअरचा आता आपल्याला जास्तीची रांगोळी काढून घ्यायची. याच पद्धतीत आपल्याला बाकीचे 3ही भाग करून घ्यायचे आहेत. मी संपूर्ण डिझाईनलाच आता एकदमच डबल रेड कलरचा डबल लेअर करून घेते. ठीक आहे. तर संपूर्ण ह्याच्यावर रेड कलर टाकायचा आहे. आधी साईडची आउटलाईन शक्यतो करून घ्यायची, म्हणजे शक्यतो बाहेर जास्त दुसऱ्या कलरवरती आपला आधी हा कलर जो आपण देत असतो तो जात नाही, आणि मग मधलं भरून घ्यायचा. एक दुसऱ्यावर थोडाफार कलर पडला तरी तो आपण नंतर ज्यावेळेला कलरिंग करतो त्यावेळेला तो आपण कलर त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या करून घेऊयात. आता हे ओला असल्यामुळे एक दुसऱ्यावर थोडाफार कलर हा पडतोच आहे, पण हे तुम्ही ज्यावेळेला रांगोळी बनवाल त्यावेळेला अशा पद्धतीत बनवू नका. पहिला कलर सुकवून द्या, त्याच्यानंतर दुसरा कलर द्या.
ठीक आहे. आपलं स्वस्तिक तयार झालेलं आहे पूर्णपणे. पहा, दोन्ही लेअर आपले स्वस्तिकचे पूर्णपणे तयार झाला आहे. हे पूर्ण स्वस्तिक काढल्यानंतर ना आता फक्त याचे आपल्याला कलरिंग मधलं जे डिटेलिंग आहे ते करायचे आहे, तर ते आपण नंतर करणार आहोत. हे बघा. ओके.